पहिला बॉल, हिअर वी गो. पहिला बॉल स्विंग आणि मिस, बीट केला. डॉट बॉलचा कॉलिंग आलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट आलाय. असं म्हटलं आता ना, रे जहां तक रास्ता दिखता है वहां तक चलते चलो. अरे जहां तक रास्ता दिखता है वहां तक चलते चलो. जब मंजिल की पहुंच के पार जाओगे ना तो आगे वाला रस्ता दिख जाएगा, असं म्हटलं जातं. आता मात्र इथून पुढे रस्त्यावरती निघावं लागेल. ओ यावेळी निघालेत. बॉल पाठवला सीमा रेषेच्या दिशेने. मिळतील धावा 6. आला ना तो मॅक्सिमम षटकार, सिक्सर. संतोष सकपाळ जंगलीच्या बॅट मधून. कमालीचा प्रहार. पहिल्याच बॉल वरती बीट केलं, दुसऱ्या बॉल वरती कमबॅक केलं. असं म्हटलं आता ना, जिसे हार्ड वर्क करना आता है. ओ यावेळी पहा मिस टाइम आहे. शंकर येतील, कॅरी करतील. ओ ओ विकेटचं पतन. मी मगाशी म्हटलं होतं ना रे, जिसे हार्ड वर्क करना आता है उसे दुनिया में नामुमकिन जैसा कुछ भी नहीं. मस्त आहे हार्ड वर्क आणि ते केलंय. गणेश यांनी मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. संतोष सकपाळ स्वस्तात निपटलेत. एक षटकार त्यांनी ठोकला. संघाची सांघिक धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळाली. पहिला ब्रेक थ्रू दिला. सेमीफायनल क्रमांक 1 या हाय व्होल्टेज मुकाबल्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, मानाही फिरवल्या गेल्यात. पहा जसा जसा मैदानाच्या आतमध्ये बॉलांचा वेग वाढेल, धावांचाही वेग वाढणार आहे. चर्चा आपण करत आहोत टीम KUCC गावडोशी संघाची, जो फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज निघतील पुन्हा एकदा. गणेश महत्वाचा गोलंदाज. राहुल सकपाळ आले, द की ऑफ द टीम. संघाचा संघनायक आहे तो आलाय इन ऍक्शन मध्ये. गणेशच्या अगेन्स्ट 6 आल्यात. हो पहिलाच बॉल लो फुल टॉस. त्याला मात्र ऑन साइडला खेळलाय. पहा एक लिटिल मास्टर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली, थांबवलं त्याने या फलंदाजांना. 2 धावा घेण्यापासून एका धावेने सांघिक धावसंख्या 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. समोर आहेत प्रवीण. प्रवीणची मॅचच्या मागील 2 मॅच मध्ये बॅट चालली नाहीये. या मॅच मध्ये, निर्णायक मॅच मध्ये अटॅक त्याला करावा लागेल अगेन्स्ट गणेश. ओ यावेळी पहा गणेशही सांगतोय, अरे इस दुनिया में कुछ भी मुश्किल नहीं है. अरे मुश्किल नहीं है इस दुनिया में, तू जरासी तो हिम्मत कर. अरे ख्वाब भी बदलेंगे, तू जरासी कोशिश तो कर. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केलेत आणि प्रयत्नांना मिळालंय ते यश. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल ने सांगता होते 7 या धावसंख्येवरती रोखून धरलंय प्रवीण. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती अगेन्स्ट द गणेश. ओ यावेळी फटका फसलाय, मिस टाइम आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, स्वीप मधून येईल, कॅरी करेल. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पाहता पाहता शनी कंप्लीट केली आहे आणि धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. चला पुढील होणारी मॅच कुरोशी अगेन्स्ट आवळण. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही हा कॉल देतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या लगावण्यामध्ये यश मिळालंय ते टीम गावडोशीला. 9 धावा त्यांनी बनवल्यात. एक फलंदाज बाद झालाय. JBCC रुळे संघ यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये या. आपण या ठिकाणी आलात, आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. या टीम JBCC रुळे टीम, हा कॉल आपल्यासाठी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आकाश काळे. पुण्यासारख्या विभागामध्ये मुळशी या ठिकाणी राहत असताना अनेक मोठे पराक्रम त्याने केलेत. महेश नानगुडे सोबत अनेक वेळा आम्ही पाहिलंय ओपन करत असताना. यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल, डबल डिजिट मध्ये धावसंख्या. व्हाईट बॉल ने सुरुवात केली आहे. एक्स्ट्रा रन इथे इन्क्लूड केला गेलाय. 10 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळालेलं आहे.
असं म्हटलं आता ना, अरे अगर दुनिया में कुछ करना है तो अलग करना पड़ेगा, और वो अलग करने के लिए दिल और दिमाग में बगावत होनी चाहिए. मैदानाच्या आतमध्ये आता बगावत करावी लागेल. हो, प्रयत्न केलाय, मात्र यावेळी काय घडलंय? लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय. डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. सन्माननीय मंगेश दत्त चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टीम जेबीसीसी रुळे या संघाचा यथोचित सन्मान. मैदानाच्या आतमध्ये लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन इथे पाहायला मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 11 धावा. 11 हा आकडा पाहायला मिळाला. सन्माननीय नामदेवदादा जाधव यांच्या शुभ हस्ते मंगेश दादा चोरगे यांचा आपण करूया अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान. थोडं एक मिनिट थांबा जरा. आकाश पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, क्लिअर केलाय डाउन द ग्राउंड समोरच्या दिशेने. राहुल सकपाळ याने सांगितलंय, अरे किसी को भी योग्य चीज तब तक नहीं मिलती जब तक वो कोशिश नहीं करता. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, आणि इथे प्रयत्न केलेत आणि प्रयत्नांना मिळालं तर यश. बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धावा 6. षटकार. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम कडे आम्ही नजरा वळवल्यात. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये सांगत आहेत, अरे दाव पर लगा है सब कुछ, अरे दाव पर लगा है सब कुछ, हम टूट नहीं सकते, हम गिर नहीं सकते, हम लढ सकते. आणि लढतायत. हो, यावेळी पहा बाकफूट वरती जाऊन पंच केला. स्वीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येईल, कॅरी करेल. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न, तिसरी मिळेल का? तिसरीचाही प्रयत्न करावा लागेल. यस, 2 तर घेतल्यात आणि 2 धावेने मात्र धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या वाढून सरळ पोहोचली आहे 1 वर 8. पुढचा बॉल. ओहो, यावेळी तिकट प्रश्न विचारला. स्मेल डिलिव्हरी, घातक बॉल. मैदानाच्या आतमध्ये प्रश्न विचारलाय आकाश काळेने. राहुल साठी पहा, मैदानाच्या आतमध्ये नजरेला नजर भिडवली आहे. हो, असं म्हटलं आता ना की आयुष्याचं लावून तर नजर रोखून नजरेला देव उत्तर. येऊ द्या कितीही 72. मैदानाच्या आतमध्ये हो, इथे शमशेर काढली आहे. धावसंख्या 18 वरती आहे. 19. यस 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 19 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. ओ, यावेळी पहा स्विंग आणि मिस, बीट केला. पुढचा बॉल. एक धाव तर घेतले. क्षेत्ररक्षक आहे पहा, लिटिल मास्टर मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन त्याचं पाहायला मिळाला. पहा, छोटासा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काय घडवून आणलंय. लिटिल मास्टर इन ऍक्शन मध्ये त्याचं नाव येऊ दे आमच्या समोर. सार्थक मैदानाच्या आतमध्ये या खेळासाठी त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्याला. पाहायला मिळालं बापू यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज या छोट्याशा खेळाडूसाठी. मित्रांनो, सार्थकचा जर खेळ आवडला असेल ना तर काय हरकत आहे, त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. वाह, जबरदस्त परफॉर्मन्स त्याने दिला. हेच क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये लहान खेळाडू काही घडवू शकतो हे पाहणार हे क्षण पाहायला मिळालेत. सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्रवीण याचं हार्ड लक म्हणेन, प्रत्येक मॅच मध्ये तो रनआउट झाला. काय काळ असतो, काय योग असतो. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये किती त्याने प्रचिती दिली. स्मॉलेस्ट ऑफ द टीम असं म्हटलं जाईल त्याला. मात्र त्याचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं पाहायला मिळालं होतं. त्याने जल्लोष साजरा केलाय. आता मात्र जाऊया डेथ ओव्हरकडे, जिथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येईल प्रदीप सकपाळ.
धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये, समोर आहे किशोर. जोरकस प्रहार, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? पंचांकडे प्रश्न उभे राहिले आहेत आणि पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल आहे आणि किशोरला मात्र बॅक टू द पवेलियन जावं लागेल. किशोर निराश झालेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा या धावफलकावरती आहेत. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. जिथे टॉस साठी आम्ही विनंती करत आहोत कुरोशी टीम आणि आवळण टीम. आम्ही अगोदरही आपल्याला कॉल दिलाय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या. हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी, याची नोंद घ्या. या इनिंगचा हा अंतिमचे 6 बॉल राहुल सकपाळ स्ट्राइक एंड वरती आहेत. 21 तर धावफलकावरती लगावल्यात. मस्त आहे ते. 40 धावा बनवणं गरजेचं आहे. हो यावेळी उडवला, लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक. यावेळी पहा आग का गोला, अरे उछल कर बोला. हा आहे षटकार, रचटोला मॅक्सिमम राहुल सकपाळ. षटकार ठोकलाय. षटकाराने मात्र असं म्हटलं जाईल ना. पहा इथे सेल्फी घेतली आहे. प्रेक्षक वर्गही येतोय, या खेळाडूचा चाहता वर्गही येतोय. असं म्हटलं आता ना रे हिम्मत ना हार तू बस चलता चल. अरे हिम्मत ना हार तू बस चलता चल, जिंदगी तुझे रास्ता दिखाई देगी. तलाश तू हुनर की कर, हुनर तुझे नौका पार लगा देगी. हुनर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. हो यावेळी डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळले आहेत, कॉलिंग दिलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये आली आहे. असं म्हटलं आता ना की हर रात के बाद सुबह होती है. अरे हर रात के बाद सुबह होती है. जिंदगी में नाम तेरा जरूर होगा, मगर तू कोशिश हर बार करनी होगी. इथे करावी लागेल. ओहो यावेळी फ्लिक केलाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग मध्ये येईल. 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न यशस्वी राहिला. लेट थ्रो पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या 3 0. 30 धावा लगवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. असं म्हटलं आता ना, अरे सफलता तो दूर रहती है मगर मिलती जरूर है. सफलता तो दूर रहती है मगर मिलती जरूर है. म्हणूनच म्हटलं आता ना, कदमों से कदम मिल जाते हैं तो बन जाती है यारिया. अरे कदमों से कदम मिल जाते हैं तो बन जाती है यारिया, मगर ये कदम अभी भी हमारे साथ है. याच बाबीची चर्चा राहिली आहे. आता मात्र इथून पुढे पुढचा बॉल प्रदीपचा. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल, डिक्लेअर झोन मध्ये जाईल. धावत संख्येला 1 ने भर मिळाली आहे. धावत संख्या 31. 31 धावा. यस मान्यवर आहेत. पहा खऱ्या अर्थाने आम्ही मेघाताईंचं कौतुक करू. त्यांच्या पाठीमागे पहा कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे खंबीर असं नेतृत्व ज्या व्यक्तिमत्वाचं आहे. आज महिला आघाडी करतायत आणि का करू नये. आमची रणरागिनी आहे, जिजाऊची लेक आहे. आज 1 पाऊल पुढे टाकते, अभिमान आहे. हो यावेळी मात्र पहा 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. रनआउटची संधी मिळेल का? आकाश आलेत. हो इथे पहा थोडासा गफलत झाली आहे. 2 धावा घेतल्या. धावे संख्येमध्ये भर मिळाली आहे. धावत संख्या 33. 33 तर आल्यात. शेवटचं षटक थोडस जबरदस्त षटक पाहायला मिळालंय. या मॅचचा, या सेमीफायनलचा थरार, उत्कंठा, हाय व्होल्टेजचा स्कोर येईल आणि आम्हाला आनंद मिळेल. प्रेक्षकांना काय पाहिजे असतं? प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने क्रिकेटचा मनमुराद आस्वाद असणं गरजेचं असतं. खेळ हा तत्परतेचा झाला पाहिजे, तोडीस तोड झाला पाहिजे आणि तेच होताना पाहायला मिळत आहे. राहुल मैदानाच्या आतमध्ये, द गेम चेंजर. हो यावेळी उडवला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल. 1 2 3. काय घडलंय? इथे विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल. बॅक टू द पवेलियन. पहा 3 षटकांचा खेळ हा समाप्तीच्या दिशेने गेला आणि 3 षटकांच्या पाठीकडे आपण पाहतोय. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. लास्ट बॉल, शेवटचा बॉल या मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आम्ही मंगेशदा चोरगे यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करू. आयुष्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय देऊ शकता तर तुमची वेळ. पहा वेळ जी ज्यांनी जाणली. आज तुम्ही झोळाई, कुमटे आणि कोंडोशी या गावच्या सर्व ग्रामस्थांच्या पाठीमागे ज्या खंबीर नेतृत्वाने उभं राहिलात. आज आम्ही सातत्याने
आज किशोर माझ्या बाजूला बसलाय, मी अनेक वेळा त्याला हळूच चिमटा काढायचो, मस्करीमध्ये बोलायचो की का रे बाबा 4 वर्ष तुम्ही खेळताय, काट स्पर्धा भरवत नाही. हा एक आमचा प्रश्न हक्काने असायचा. पण आज तुमच्यासारखं व्यक्तिमत्व ज्यावेळी पाठीमागे उभं राहिलं, ग्रामस्थांना बळ मिळालं, काय हवं असतं या खेळाडूंना, आमच्या पाठीमागे उभं राहा, आम्ही नक्की आमच्या गावाचं नाव आखाती देशांपर्यंत करू, आणि ते त्यांनी केलंय. आज आयोजकांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता मात्र जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. शेवटचा बॉल. प्रवीण आल्यात, माफ करा निखिल आलेत. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल, यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ड केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, लगातारचा दुसरा विकेट, आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला रोखलंय. ती धावसंख्या आपल्या समोर येताना पाहायला मिळाली आहे. 33 ही धावसंख्या तुम्ही लगावल्यात. उत्तरार्धामध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 34 धावा. मात्र आपण जाऊया मुख्य अतिथी कक्षामध्ये, जिथे मान्यवर आपल्या समेत उपस्थित आहेत, आणि सन्माननीय पांडुरंगदादा जाधव यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रमेशदादा चोरगे यांचा आपण खऱ्या अर्थाने जोरात टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. मित्रांनो, या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय ते मेघाताई यांचे मिस्टर आपल्याला पाहायला मिळालेत, मंगेशदादा चोरगे यांचा आपण करूया या अतिथी कक्षामध्ये यथोचित मानसन्मान. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आपल्याला पाहायला मिळालंय टीव्ही स्क्रीन वरती. मंगेशदादा, आपलं खूप खूप आभार मानेन, आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य असा वेळ दिलात, आणि खरोखरच आम्ही आपले आभारी आहोत. पहा, या स्पर्धेचं सन्मान चिन्ह त्यांना दिलं जात आहे, आणि टाळ्यांच्या गजरामध्ये इथल्या प्रत्येक खेळाडूने तुमचं अभिवादन केलंय, आणि थँक्यू सो मच. आमच्या संपूर्ण आयोजकांच्या पाठीमागे आपण असेच उभे राहा आणि या स्पर्धा यशस्वी करा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया सेकंड इनिंग कडे. सेमीफायनल क्रमांक 1 चा हा थरार मगाशी जयेश सरांनी सांगितलं की नाण्याची पहिली बाजू पाहिली गेली आहे, आता मात्र दुसरी बाजूही पाहायला मिळेल आपल्याला, आणि आवाजामध्ये करूया बदल. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आकडे तज्ञ जयेश भोसले सरांच्या वाणीमधून ऐकूया पुढील सेकंड इनिंगची कहाणी. थँक्यू सो मच. या चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. मी लक्ष वेधेन टॉस साठी या नेक्स्ट मॅच आवळण आणि कुरोशी. नेक्स्ट मॅच आवळण आणि कुरोशी. आवळण टीमचा कॅप्टन आणि कुरोशी टीमचा कॅप्टन. चला टॉस साठी या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे, जिथे मापक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये अहिर बी सध्याच्या घडीला बॅटिंग साठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांचे दाखल झालेत. KUCC गावढोशी संघ क्षेत्ररक्षण सदवत असताना पाहायला मिळतं, परंतु हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात मात्र शंका नाही आहे. कारण सुरुवात जशी झाली आहे ना या मॅचची किंबहुना आजच्या दिवसाची, ही फार महत्वाची राहील. KCC गावडोशी संघाला परास्त केलं होतं ते अहिर बी संघाने, आणि त्याचा वचपा इथे काढण्यात येतो का हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय, जिथे एका बाजूला कुरोशी आणि आवळण या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. आवळण संघाने नाणेफेकीचा जिथे टॉस जिंकलेला आहे. पहिला बॉल खाली राहिला, घोषांकित क्षेत्राकडे निघतो. बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. 1 ने सुरुवात झाली आहे. KCC गावडोशी संघ ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला स्टँड मधून जी झालेली गरमागरमी कदाचित या मॅच वरती इफेक्टिव्ह पडते का हे पाहणं गरजेचं राहणार आहे. आकाश काळे आणि त्याच्या साथीला शंकर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल संतोष चव्हाण साईडला केलाय, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि सेकंड रन देखील कंप्लीट होतीये. 2 धावा इथे येत असताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या मदतीने आता मात्र धावफलक वधारत आहे. स्कोर कार्ड वरती 3 धावा धावफलकावरती आहेत. संतोष अर्थात जंगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यावरती हल्ले चढवले गेलेले नाही आहेत अद्याप.
कारण तितकेसे स्ट्रोक मोठे होऊ शकलेले नाही, बॉल खाली राहिलेत. पहिले दोन्ही बॉल तितकेसे खाली राहिलेले पाहायला मिळाले. याच कारण की का आकाश मोठ्या फटक्यांपासून तो वंचित राहिलेला पाहायला मिळालाय. परंतु आकाश पांडुरंग काळे हा तो खेळाडू आहे की मोठी इनिंग खेळतो आणि त्याच्यासाठी जाणला जातो. आकाशच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा स्ट्रेट अँड ग्रेट हिट षटकार. आगमन होत असताना आपण पाहत आहोत. तेजजी शिंदे यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूयात. केबीसीसी बिरवाणी आणि गोडेपाडून उपस्थित व्हा. पुढचा चेंडू गोलंदाज बॅकफुटला ऑन साइडला खेळलाय. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघतोय आणि इथून धाव मिळेल ती अर्थात केवळ एक. इथे एक सिंगल आलेली पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. टार्गेट सेट झालं होतं या मॅच मध्ये जिथे मापक लक्षाचा पाठलाग तो चालू आहे. पुढ्यात टाकला समोर लांब 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 सर्वाधिक लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जंगलीचा बॉल जंगलातच मारलाय. षटकार. संतोष काय म्हणतोस असं सांगणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. लांब लचक षटकार आलाय. संतोषच्या आगे ना अतिशितेवर दाखवलायत. काय जे घडतंय ना त्या साऱ्या गोष्टी पत्त्यावरती पडतील का. 16 तर बनल्यात. 34चा पाठलाग करायचा. 16 तर बनलेल्या आहेत. 18ची अजूनही 17ची अजूनही 18ची अजूनही आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुढे सरसावला. आडवा बॅटने ऑन साइडला स्वाईप केला. डीप मध्ये सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळतात. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावरती आहेत. 34चा पाठलाग करत असताना 18 आल्यात. 12 बॉल. आता मात्र 16ची गरज या मॅच मध्ये राहिली आहे. 12 चेंडू आणि 16ची आवश्यकता. टॉस जिंकला. नेक्स्ट मॅच आपण पाहिली तर आवळण टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पूर्वार्धाचा खेळ नुकताच आपण पाहिला होता आणि पूर्वार्धामध्ये जिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपण प्रवीणला पाहिलं होतं. खरं तर सचिन तेंडुलकरची ती बाईट्स आणि ती ओळ मला आजही आठवण येते की मी माझ्या क्रिकेटचे इक्विपमेंट्स कदापि थ्रो केले नाहीत. मी माझे कुठचेही इक्विपमेंट्स टाकले नाहीत. कारण आपल्याकडे जर का बॅट आहे, आपले जे शूज आहेत, आपला पॅड आहे, किंवा कोणताही साधो सामान, तुमचा हेल्मेट देखील आपण थ्रो करायचा नसतो. प्रवीणने ते केलंय. पुढे येणारा काळ त्याच्यासाठी देव करो चांगला धाव. कारण क्रिकेट ज्या गोष्टी देतो ना ते घेतोय. तुम्ही बॅट फेकली ती अपमान आहे क्रिकेटचा. पुढच्या इनिंग तुमच्यासाठी चांगला धाव अपेक्षा करूयात. कारण क्रिकेटने जे देऊळ दिलंय ते घेतो देखील. पुढचा बॉल राहुल. हाफ ट्रॅकर होता. आडवा बॅटने ऑन साइडला शंकर. इथे मात्र अनसक्सेसफुल राहिला त्याचा पूल. फलंदाज होतोय बाद. फलंदाज इथे शंकर बाद होत असताना पाहायला मिळालाय. धक्का मोठा लागलाय. खरं तर एक मोठा धक्का म्हणता येईल. कारण शंकर म्हटलं तर पालघर जिल्हा, शंकर म्हटलं तर वसई नाला सोपारा, शंकर म्हटलं तर खऱ्यानंतर सुमित डेकळे, शंकर म्हटलं तर NSP स्पोर्ट्स. पण तो खेळ झालेला नाही. शून्यावरती बाद झालाय तो. इथे बाद होत असताना शंकर पाहायला मिळाला. मागील मॅचचा हिरो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. राहुलला सफलता मिळाली.
34चा पाठलाग, 16ची गरज, 11 चेंडूचा खेळ शेष, मॅच मध्ये आलेली विकेट इथे फार महत्वाची राहील, की फॅक्टर राहू शकतं. विकेट मिळाली राहुलला. नवीन फलंदाज मंगेशला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये काय करतो पाहणं गरजेचं. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये मंगेश, चेंडू मैदानाच्या बाहेर. हा येतो दर्जेदार क्लासिकल अंदाजामध्ये षटकार. षटकार आलाय एक्स्ट्रा कव्हरला. दर्जेदार षटकार येत असताना मंगेश चांगले सोकतो अटेम्प्ट करतोय. खर तर चला बिरवाडी संघ आणि गोरेपाडू कोणाची मॅच आहे. चला नेक्स्ट मॅच आपल्याला आवळण आणि कृषी पाहायला मिळणार आहे. बिरवाडी आणि गोरेपाडू. चला आपण आला असाल तर आपली उपस्थिती नोंद करून घ्या. फुलर लेनचा बॉल, बॅटची थिकेज आउटसाइड एज, घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघालाय. एक मोठा आवाज येत असताना पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारती आहे. स्कोर कार्ड वरती 25 बनल्यात. केवळ आणि केवळ 9ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये विजयासाठी. 9ची गरज. मंगेश पुढचा बॉल खोलातला होता. बॅटची पुन्हा एक आउटसाइड एज घेतली आहे. यष्टीरक्षक पोहोचेल. सिंगल मिळाले, डबल मिळेल का प्रयत्नही केलेले नाही आहेत. ठाऊक आहे खेळाडूंना जोखीम घ्यायची नाही. रिस्क घेतली की तोटा होतो आणि तो तोटा संघाचा होऊ द्यायचा नाहीये. कारण आकाशला ही गोष्ट चांगली ठाऊक आहे की आधी शंकर सारखा बॅटर बाद झालाय. राहुल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पुन्हा आपण त्याला पाहतो आहोत. गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार. पुढचा चेंडू घेऊन आराम विकेटने. खोलातला चेंडू होता. कबसला खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. हेलिकॉप्टर मिस स्ट्रोक झाला होता. सिंगल मिळाली आहे. फेकी स्क्वेअर झाली. दुहेरीचा प्रयत्न सेकंड कंप्लीट होईल. आकाशचा कॉल नव्हता. मंगेश नॉन स्ट्राईक एंड पर्यंत देखील आला होता. धाबा एकंदरीत मिळाल्या. त्या दोन संघाची धावसंख्या तब्बल 28 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 7 बॉल आणि केवळ 6ची गरज. 7 चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. आपण म्हणतो ना जळतं त्यालाच कळतं. आधीच्या मॅच मध्ये स्टँड मधून बसून आपण आवाज प्रोत्साहन दिला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर जे घडतं ना त्याच गोष्टी महत्वाच्या राहतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 6 बॉल 6ची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाहीये. 6 बॉल 6 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. मंगेश आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना आहिर बी टीमला आपण पाहतोय येणारे 6 बॉल 6ची गरज. केएसके आणि सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा गोलंदाज मयूर. मला वाटतं सर्वाधिक जास्त रील्स कोणाच्या बनत असतील ना तर त्याच्यात आहेत. रील्स बनली नाही तर मग मला वाटतं लाईव्ह करणाऱ्या टीमचं काय खैर नसतं. लाईव्ह टीमने रील्स बनवायचीच आहे मयूरची. 6 बॉल 6ची गरज. आणि त्या दिवशी आणखीन एक रील सचिनजी व्हायरल झाली होती. टी शर्ट्स कोणीतरी रिमूव्ह केली होती. हा तेजस्वी शिंदे. काय काढावंच लागतं टी शर्ट. नाद करता काय काढावंच लागतं. 6 बॉल 6ची गरज. 6 चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 6ची गरज. कदाचित या मॅच मध्ये कपडे निघायला नको, कारण याआधी जे काय घडलं होतं कदाचित असं होऊ नये. परंतु आपला साधो सामानाची काळजी घ्या. 6 चेंडू आणि 6ची आवश्यकता. मॅच बनवू शकते. सामना गरम होतो काय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच जिंकणारा संघ फायनल मध्ये थेट धडक मारणार आहे. गोलंदाजी मध्ये फेरबदल करण्यात आलाय. सागर यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. ओव्हर विकेटने. पुढचा बॉल. मॅच फिनिश. सामना संपवला. 5 बॉल ठेवून आणि तब्बल 9 विकेट राखून ही मॅच इथे जिंकली आहे. एका मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकत असताना आकाशचं सेलिब्रेशन पुन्हा एकदा तेच सांगतंय.
होय, सामना आम्ही इथे जिंकलोय आणि मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकलेला पाहायला मिळाला. 34चा पाठलाग करायचा होता आणि तो लिहिला झाला. चला नेक्स्ट मॅच फायनल गाठली आहे ती अर्थात आहेर भी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण फायनल मध्ये धडक मारलेला आहात. अभिनंदन आपल्याला. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आकाश काळे. प्लेअर ऑफ द मॅच सहकदार आकाश काळे. अश्विन दादा सकपाळ साहेब यांचा एक विशेष सन्मान आम्ही करतो आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. अश्विन दादा सकपाळ साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. या आपण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. अश्विन दादा सकपाळ साहेब यांचा एक विशेष सन्मान. सचिनजी जाधव साहेब घोडेपारूड यांचंही आगमन झालं. आपलं हार्दिक असं स्वागत. चला टॉस झालाय. आवळण संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सीतारामजी मोरे साहेब केबीसीसी बिरवाडी यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत.